नमस्कार, आपण पाहतात गरुड झेप न्यूज। निसर्गाच्या सानिध्यात वसलेले अतिशय सुंदर व पर्वतरांगेमध्ये वसलेले जागृत देवस्थान म्हणजे जोगेश्वरी माता संस्थान। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा या ठिकाणी गेल्या 14 वर्षापासून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने सेवेकरी आई भगवतीची चंडी याग सेवा रुजू करीत आले आहे। त्याचप्रमाणे दिनांक 1/8/2025 शुक्रवार रोजी श्रावण शुद्ध अष्टमी निमित्ताने पंचक्रोशीतील सेवेकऱ्यांनी हवनयुक्त दुर्गा सप्तशती चंडी सेवा रुजू केली। या सेवेसाठी परिसरातून घोसला, गोंदेगाव, वाडीशेवाळे, शिंदाड, सातगाव डोंगरी, पिंपरी खुर्द, डोंगरगाव, घोसला, पिंपळगाव, हरेश्वर, पाचोरा, कळेवडगाव, बनोटी, निमखेडी, डांबुर्णी पिंपरी, पळाशी, तिडका अशा विविध ठिकाणाहून सेवेकरी मोठ्या संख्येने आलेले होते। जवळपास 400 सेवेकऱ्यांनी ही सेवा रुजू केली। यावेळेस याज्ञिकी संदीप पाटील यांनी सर्वांकडून सेवा करून घेतली। यावेळेस गोविंदभाऊ शेलार, गायकवाडप्पा, अतुल पाटील, सागर पाटील, गौरव पाटील, आबा पाटील, दीपक गवळी, नितीन कोलते, उमेश पाटील, प्रतापदादा सेनकर सर, अभिषेक पाटील, जगन कोळी, नामदेव पवार, बापू वाघ, संजय अप्पा, दत्तू डॉक्टर, बापूभाऊ मोठे, गौरीताई कुलकर्णी, मिश्रीताई, मोरेताई, आशाताई, लताताई, मीनाताई, दीपालीताई, उषाताई व इतर असंख्य सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पवित्र श्रावण महिन्याच्या पावन पर्वावर सेवेकऱ्यांनी श्री मुर्डेश्वर महादेव, आई मनुमाता आणि जोगेश्वरी माता दर्शन असे त्रिवेणी दर्शन आणि सेवा अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाली। आरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। कृष्ण